विलेपार्लेतील जुनं जैन मंदिर पाडलं गेलेलं आहे। मुंबई पालिकेने हे मंदिर पाडलेलं आहे। जैन मंदिर पाडल्यामुळे समाज आता संतप्त झाला आणि विलेपार्ले परिसरात जैन संघटनांचं आंदोलन बघायला मिळते। कोर्टात खटला सुरू असताना कारवाई केल्याचा आरोप मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील कांबळीवाडी परिसरात एक जैन मंदिर होतं आणि मंदिर मुंबई पालिकेच्या वतीने पाडण्यात आलेलं आहे। अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याने बीएमसीचं म्हणणं आहे, तर कोर्टामध्ये केस सुरू असताना ही कारवाई केल्याचा आरोप जैन संघटनांचा आहे। त्यामुळे त्या विरोधामध्ये आज विलेपार्ले परिसरात आंदोलन केलं जात आहे। तर प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रणाली, आपण बघितलं की ही कारवाई झाल्यानंतर समाज तो चांगला संतप्त झालेला आहे, आंदोलन सुद्धा सुरू आहे। आत्ताची काय परिस्थिती आहे? मी सध्या मुंबईच्या विलेपार्ले स्थानक पूर्व परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतो की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आंदोलनकर्त्यांनी भरून गेलेला आहे। आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की अतिशय अयोग्य पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायामध्ये 16 तारखेला तारीख असताना कोर्टामध्ये ती तारीख येण्याच्या पूर्वी सकाळी 8 वाजता बुलडोझर आणून हे मंदिर पाडून टाकण्यात आले। 30 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि काही मोजक्याच लोकांना त्याचा फायदा, विशेषतः या परिसरामध्ये असलेल्या हॉटेल मालकांना फायदा पोहोचवण्यासाठी ही कारवाई केली गेल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। श्वेतांबर आणि दिगंबर अशा दोन्ही जैन धर्मीयांनी आज या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळत आहे। धर्मगुरू सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांच्या वतीने आता मार्गदर्शन केलं जात आहे आणि त्यांचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे की आजच याच ठिकाणी पुन्हा एकदा त्या मंदिराची उभारणी करण्याचं काम कार्यकर्त्यांच्या मार्फत आणि त्याचबरोबर उपस्थितांच्या मार्फत केलं जावं असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे आत्ता या परिसरामध्ये काही प्रमाणात पोलीस सुद्धा आलेले आहेत, परंतु अतिशय शांत पद्धतीनं अहिंसक पद्धतीनं, कारण जैन धर्म हा मुळातच अहिंसावादी धर्म असल्यामुळे या ठिकाणी शांततेत हे आंदोलन केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। सध्याच्या घडीला धर्मगुरू जे आहेत ते मार्गदर्शन करताना उपस्थितांना आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रणाली, या संदर्भामध्ये जैन संघटनांचं किंवा समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे, त्या संदर्भात काही बोललं गेलंय का? आमचं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांचं हेच म्हणणं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, कारण काही लोकांनी या प्रकरणामध्ये न्यायालयात धाव घेतलेली होती। पहिल्यांदा जेव्हा त्यांना अतिक्रमण केलं असल्याचं किंवा अवैध असल्याचं जेव्हा सांगण्यात आलं होतं, तेव्हा त्यांच्या वतीनं या ठिकाणी कोर्टामध्ये केस टाकण्यात आलेली होती आणि त्याच प्रकरणावर 16 तारखेला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती, परंतु त्या सुनावणीच्या आधीच ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि म्हणूनच त्याचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन केलं जात आहे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जर प्रकरण न्यायप्रविष्ट होतं आणि त्यावर न्यायालय काहीतरी निर्णय घेणार होतं, त्याच्या आधीच ही तोडक कारवाई महानगरपालिकेनं का केली असा सवाल त्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपण पाहतोय की आज आंदोलन केलं जात आहे। त्यांचं म्हणणं आहे हम शांत है लेकिन कमजोर नहीं, असं त्यांचं म्हणणं मांडत त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आपल्याला बघायला मिळतं। निश्चित प्रणाली, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।